नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहतात रिपब्लिकन Y24 न्यूज. आवाज तुमचा बातम्यांची. आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 6 चे ब मधले उमेदवार आदिबा इंद्रेकर आहेत. बसपा उमेदवारी दाखल केलेली आहे. आपलं स्वागत आहे. जय भीम, नमस्कार. मी आदिवा राजेश इंद्रेकर. 2026 महानगरपालिकेच्या निवडणुकीत ओबीसी ब महिला गटातून थांबलेली आहे. काय सांगाल, तुम्ही आता उमेदवारी दाखल केलेली आहे आणि काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. का तुम्हाला निवडणुकीमध्ये उतरावं लागलं, यामागचे कारण काय? येरवडा या परिसरात प्रभाग क्रमांक 6 जो आहे, इकडे जास्त काही विकास झालेला नाहीये. लोकांची प्रश्न जशी आहे तशीच आहे. त्यामुळे मी या निवडणुकीत भाग घेत आहे. तुम्ही जर सांगताय की प्रभागाचा तुमचा विकास झाला नाही, त्यामुळे तुम्हाला निवडणुकीत यावं लागलं. तर काय तुमचा अजेंडा असणार आहे या निवडणुकीमध्ये, की जे तुमच्या प्रभागासाठी विकासाचे मुद्दे राहणार आहेत? ड्रेनेजची समस्या आहे, ड्रेनेज लाईनची. मग कचरा उघड्यात पडलेला असतो. गार्डन नाहीये खेळायला मुलांना. अ, पार्किंगचा मुद्दा आहे. मग असे हे सगळे खूप मुद्दे आहेत. त्याच्यावर तो आमचा मेन अजेंडा आहे. म्हणजे एकूणच मूलभूत प्रश्न तुमच्याकडे अनेक आहेत, त्यावरती तुम्ही काम करणार आहात. तर लोकांचा कसा प्रतिसाद आहे तुमचा आता प्रचार चालू आहे. तर लोकांची काय प्रतिक्रिया आहे तुमच्याकडे? मी जेव्हा मतदारांकडे जाते मत मागायला, तेव्हा ते म्हणतात, की गेल्या 10 वर्षांपासून काय कोणी आमच्याकडे आले नाही. जे नगरसेवक आहेत ते आमच्याकडे आले नाही. ते आमचे प्रश्न जे आहेत ते तशीच आहे. कोणी आम्हाला काही मदत नाही करायला येत. आमच्या ऑफिसमध्ये त्यांना आम्हाला येत नाही, येऊ नाही देत. ते तसे म्हणतात. तर ते प्रश्न आहेत मतदारांचे. त्यामुळं एकूणच त्यांचं म्हणणं आहे, की आमच्या पण आतापर्यंत जे नगरसेवक झाले होते, ते त्यांना भेटले नाहीत 10 वर्षापासून. म्हणून तुम्ही निवडणुकीत समोर जाताय. दुसरा प्रश्न असा आहे, की बसपाकडूनच का निवडणूक लढवावी अशी वाटली? कारण हा जो पक्ष आहे तो महापुरुषांचा आहे. अ, बहन मायावतीजींचा आहे. त्यामुळे मी बसपाकडून अ, निवडणूक लढवती आहे. तसं तुम्ही सांगताय, की तुम्हालाच का मतदान म्हणून दिलं पाहिजे, यामागचे कारण काय? मी प्रभागाचा विकास करणारे आणि मी जे मूलभूत प्रश्न आहेत ते मी सोडवण्याची प्रयत्न करणारे. येरवडा प्रभागाचे जे काही प्रश्न राहिलेले आहेत ते सोडवणार आहे. जनतेला काय आवाहन करणार आहात, की तुम्हालाच मत दिलं पाहिजे? अ, मी मी प्रभागाच्या मतदारांना हे विनंती करते, की मला प्रचंड बहुमतांनी निवडून आणा. हत्तीचं चिन्ह दाबून मला प्रचंड बहुमतांनी व माझ्या संघ माझ्या पॅनलला ही प्रचंड बहुमतांनी निवडून आणा. त्यासोबत आदिवासी वडील देखील आहेत, राजेश सर. काय सांगाल? आज तुमची मुलगी या निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि तुम्ही अनेक निवडणूक लढवलेल्या आहात. काय तुमच्या या प्रभागाचा नेमकं मुद्दे काय आहेत आणि का निवडणूक लढवायला शिवा? आज जेव्हा मी लहानपणापासून या एवढ्या परिसरात जन्माला आलो आणि मोठा झालो. मी हे प्रश्न लहानपणापासून बघतोय, की जास्तीत जास्त आपल्या एवढ्या भागांमध्ये स्लम एरिया आहे आणि आपल्या एवढ्यामध्ये जे प्रश्न आहेत तसेच शिल्लक आहे. मग मला असं वाटलं, की कुठं नाही आपण आपल्या समाजाला आणि आपल्या ज्या नागरिकांना न्याय द्यायला पाहिजे. जेणेकरून आपले प्रश्न सगळे मार्गी लागतील. मूलभूत सुविधा ज्या नागरिकांना भेटत नाहीये, ते मी माझ्या ह्या प्रयत्न करत आहे. मी गेली सातत्य 15-20 वर्ष काम करतोय या एवढ्या परिसरात आणि मला हे प्रश्न सोडवायचे आहे. म्हणून मी बहुजन समाज पार्टीकडनं मी बहुजन समाज पार्टीचा एक केडर बेस कार्यकर्ता आहे. म्हणून मी माझ्या मुलीला जी सुशिक्षित आहे, जी आता एम-ए त्यांनी कंप्लीट केलेलं आहे, कंप्लीट करती आहे, एम-एमध्ये फायनल इयरला आहे. तर माझा एकच प्रश्न आहे, की महिलांना संधी द्यावी पक्षाने. म्हणून मी बहिणजींनी मला एक संधी दिली आणि आमचे जे अध्यक्ष आहे महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे डोंगरे साहेब यांनी आम्हाला एक संधी दिली. माझ्या मुलीला एक पक्षाच्या ओबीसी ब गटातनं जे महिला राखीव आहे आमच्या येरवड्यातनं, ते एक तिकीट दिलं आम्हाला आणि आम्ही ती आता निवडणूक लढवीत आहे. तुम्ही जसं सांगताय, की पूर्ण BSPचं सगळं सकाळी सांगितलंय, की बाबा एक बहुजनाचा पक्ष म्हणून तुम्ही ही निवडणूक लढवण्याला समोर जाताय. तर एकूणच जे तुम्ही आतापर्यंत कोणते विकास कामे केली, की जेणेकरून त्या आधारावरती तुम्ही या निवडणुकीला समोर जाताय? आम्ही येरवड्या भागामध्ये कोविडचा काळ आला होता.
तर खूप आम्ही लोकांना मदत केली. रेमडेसिवीर इंजेक्शन्स घेऊन दिल्या. त्यांना हॉस्पिटल उपलब्ध करून दिले. आरोग्य चाचण्या करून दिल्या. रक्तदान शिबिर घेतले. आय चेकअपचे कार्यक्रम घेतले. जे मूलभूत लोकांना प्रश्न लागतात एवढ्या भागात, जे आरोग्यविषयक आहे, ते आम्ही सगळे देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि करीत आहोत आणि पुढे पण करत राहणार. एकूणच आताची परिस्थिती बघायला गेलं तर अनेक बलाढ्य पक्ष तुमच्या विरोधामध्ये आहेत, निवडणूक लढवतात. तुमची जे काही आता बी-एस-पी आहे, इथं कोणता आमदार, खासदार वगैरे नाही. फक्त काल परवा एक नगरसेवक म्हणून निवडून आले. तरीही तरीही तुम्ही या ठिकाणी येरवड्या अशा भागामध्ये तुम्ही या मोठ्या बलाढ्य पक्षाच्या समोरही निवडणुकीला आव्हान देताय. याला कसं बघता? ही बहुजन समाज पार्टी धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे आणि आम्ही ही जिंकणार आहोत. 100% जिंकणार आहोत. बरं. तुम्ही जे सांगताय की धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे आणि जनशक्ती म्हणजे की तुम्हाला लोकांचा पाठिंबा चांगला आहे. तर आता तुम्ही अनेक कामं जास्त केली सांगताय. तर लोकांना तुमच्या ह्या कामाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे का? आणि त्यांचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? काय सांगाल यात? आम्ही ह्या इलेक्शनमध्ये सामोरं जात आहोत आणि आम्ही हाऊस टू हाऊस, डोर टू डोर प्रचार करत आहोत. आम्ही त्यांना आमचे प्रश्न, तुमचे प्रश्न काय-काय आहे, ते समजून घेत आहोत लोकांकडनं, नागरिकांकडनं, मतदारांकडनं. जे त्यांचे मूलभूत प्रश्न शिल्लक राहिलेले, ते आम्ही समजून घेत आहे. आणि ते सोडवण्याचं आम्ही त्यांना आश्वासन देत आहोत, की बहुजन समाज पार्टीची जर का तिन्ही पॅनलचे आमचे तिन्ही उमेदवार निवडून आले, पॅनल पूर्ण निवडून आला, तर आम्ही येरवड्याचा विकास 100% विकास करणार आहोत, हे आम्ही त्यांना ग्वाही दिलेली. तुम्ही जे सांगताय की एवढ्याचा विकास करणार आहोत आम्ही सगळे पॅनल आलो तर. आणि एक मुलीला तुम्ही सामोरं करताय आणि तुम्ही सांगलाय की बहीण मायावतींनी आम्हाला एक संधी दिली या कामाच्या या माध्यमातून की बाबा उमेदवारी देऊन या प्रभागाचा विकास करण्याची. तर अनेक पक्ष तुमच्या सोबत आहेत. इथला विकास म्हणावं तसं आदिवानं सांगितलंय की आतापर्यंत इथला विकास कोणी केला नाही. 10 वर्षापासून लोकं नगरसेवक जे निवडून आले होते ते कामं केले नाही. तर तुम्ही निवडून आल्याच्या नंतर कामं करणार का? का पुन्हा त्याच पद्धतीनं लोकांचं तसं ज्या पद्धतीचं म्हणणं आहे त्या पद्धतीनं तुम्ही काम करा. नाही, आम्ही आम्ही जे मी आता लहानपणापासून येरवड्याचं बघतोय, लहानपणापासून माझा जन्म इथला आहे. बरं. म्हणून मला इथले प्रश्न माहिती आहे. मला इथली लोकं माहिती आहे, की ह्या लोकांना काय पाहिजेल आहे. तर आम्ही आमचा ब्लूप्रिंट तयार आहे. बी-एस-पी बहुजन समाज पार्टीचा ब्लूप्रिंट तयार आहे, की प्रभागामध्ये कसा विकास करायचा. काय ब्लूप्रिंट? ब्लूप्रिंट म्हणजे काय आहे, की खेळणी इथं ग्राउंड नाहीये, स्पोर्ट्स ग्राउंड नाहीये. पार्किंगचा विषय आहे. उघड्यावर जो कचरा पडलेला आहे. त्याच्यासाठी आमच्याकडे ब्लूप्रिंट तयार आहे, की उघड्यावर कचरा पडून देणार नाही. आम्ही खेळणी जे आहे ग्राउंड, मेन प्लेग्राऊंडची सध्या स्थिती अशी आहे, की आपल्या एवढ्यात प्लेग्राऊंड नाहीये खेळायला. तो आम्ही उपलब्ध करून देणार आहे. दुसरी गोष्ट आहे, की इथं आपल्या पार्किंगचा विषय खूप मोठा आहे. तो आम्ही पार्किंगचा विषय नीट करणार आहोत. ते उपलब्ध करून देणार आहे. हे आमच्याकडे खूप मोठा अजेंडा आहे. की जे विकासासाठी जे लागणाऱ्या मूलभूत सेवा आम्ही लोकांपर्यंत, मतदारांपर्यंत पोहोचणार आहे. तुम्ही सांगताय की विकासाचा अजेंडा तुमच्याकडे आहे. आणि बी-एस-पी कडून तुम्ही निवडणूक लढवता. तर एकूण आव्हानात्मक आता तुम्ही जनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई सांगता. तर अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. तर काय वाटतं की तुम्हाला सध्या तुमच्या जे सोबतीचे विरोधक आहेत, तर दोघात लढत होणार का? का तिरंगी लढत का दुरंगी लढत होणार का? तुमची लढाई कोणासोबत आहे? कोणत्या आम पक्षासोबत आहे? आमच्या कुठल्याही पक्षाबरोबर लढाई नाहीये. आम्ही जनतेसमोर आव्हान करत आहोत, की आम्हाला हत्तीला जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून निवडून द्यावे, हीच आमची विनंती आहे. आमची कोणाशी लढाई नाहीये. आम्ही मतदारांपर्यंत पोहोचतो आहोत आणि मतदान त्यांनी करावं आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्तीला पाठिंबा द्यावा, हीच आम्ही नम्र विनंती करत आहोत मतदारांना. आपल्यासोबत आदिबा आणि राजेश इंदुरकर सर होते आणि प्रभाग क्रमांक 6 मधून ती निवडणूक लढवत आहेत ओबीसी गटातून. आणि एकूण त्यांनी सांगितल्याप्रमाणे, की या प्रभागामध्ये मूलभूत जे प्रश्न आहेत, त्या विकासाला हात घालण्यासाठी या निवडणुकीला सामोरं जात आहेत. तर येणाऱ्या काळात मात्र बघावं लागणार आहे, की या दोघांनी ज्या काही कामाची पावती त्यांनी सांगितली आहे, की अनेक कोरोना काळामध्ये त्यांनी कामं केलेली आहेत. त्या कामाला इथली जनता कशा पद्धतीनं मतदान रूपी आशीर्वाद देणार आहे का? येणाऱ्या काळात बघावं लागणार आहे. युनायटेड फोनच पुणे.